नमस्कार, बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत। त्यामुळे आता अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडी यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरला नसला तरी स्थानिक पातळीवरती आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यांच्या आपसापतच संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतोय। आपण जर वडगाव शेरीच्या मतदारसंघाचा विचार केला तर पुण्यातल्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे जे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आहेत, मात्र आता याच मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणजेच भाजपचे इच्छुक उमेदवार म्हणून माजी आमदार जगदीश मुळीक हे आता यांनी आपल्या या भागातल्या मतदारांना एक पत्र लिहून त्यांना आव्हान केलं आहे की मागील निवडणुकीमध्ये त्यांचा निसटता झालेला पराभव व त्यानंतर त्यांनी लगेचच जनसेवेत कशा पद्धतीने रुजू झाले अशा सर्व फलितांचं जे पत्र आहे ते जगदीश मुळीक यांनी आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांना एक पत्र लिहिलं आहे आणि यातून त्यांनी नागरिकांना आव्हान केलं आहे की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते आता त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून तयार आहेत। तर अशा पद्धतीने जर आपण पाहायला गेलं तर आता पुण्यातल्याच या स्थानिक भागामध्ये जर वडगाव शेरीचा विचार केला तर याच्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांचीच आपापसात संघर्ष जो आहे तो लागल्याचं पाहायला मिळते। आता महायुतीकडून ही जागा नेमकी कुणाला सुटते, अजित पवार गटाला सुटते की भाजपला सुटते हे पाहणं तर महत्त्वाचं ठरणारच आहे। मात्र याच जागेवरती आता शिंदे गटाचे शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी देखील या भागावरती आपला दावा ठोकला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या भागातले महाविकास आघाडीचे काही वरिष्ठ नेते जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे आणि आगामी काळामध्ये हे नेते आमच्या सोबत येतील। यावेळेस आता एकूणच आपण सुरुवातीला या जगदीश मुळीक यांनी पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते देखील पाहूया आणि यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे नेमकं काय म्हणाले ते देखील जाणून घेऊया। गेली अनेक वर्ष पुणे शहरामध्ये आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी राजकीय आणि सामाजिक काम करत असतो। यातून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत। वडगाव शेरीतील नागरिकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होत असतो। या सर्व एकूण अनेक वर्षांपासूनच्या संपर्कामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक विस्तारित कुटुंब असल्यासारखंच वाटतंय आणि आता काही दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांमध्ये वडगाव शेरीचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे अशी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची देखील मागणी आहे, त्यांचं म्हणणं आहे। त्यातून वडगाव शेरीमध्ये भाजपचं संघटन अत्यंत चांगलं आहे, कार्यकर्त्यांचं नेटवर्क मोठं आहे, इथल्या लोकांमध्ये विकास कामं केल्यामुळे चांगली भावना आहे। ही भावना लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवली आहे। त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या आमच्या महायुतीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे, जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात पुन्हा विकास होऊ शकतो। या भावनेतनं, निवडणुकीच्या भावनेतनं आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असले पाहिजेत यासाठी काल जे पत्राच्या माध्यमातून मी संवाद साधलाय तो योग्यच आहे, कारण निवडणुकीच्या दृष्टीनं इथल्या सर्व जनतेचे, युवकांचे, माता भगिनींचे आशीर्वाद सोबत असणं गरजेचं आहे। त्या आशीर्वादासाठी हे पत्राच्या रूपाने मी नागरिकांशी संवाद साधलेला आहे। आम्ही पुणे शहरातल्या 8 मतदारसंघापैकी शिवसेना पक्षाला कमीत कमी 3 जागा मिळाव्या यासाठी अनेक वेळा वरिष्ठ लेवलला आम्ही मागणी केलेली आहे। शिवसेना नेत्यांकडे मागणी केली की प्रामुख्याने हडपसर मतदारसंघ असेल, खडकवासला मतदारसंघ असेल किंवा वडगाव शेरी मतदारसंघ असेल, ह्या 8 मतदारसंघापैकी जे पारंपरिक शिवसेनेच्या त्या ठिकाणी मानणारा वर्ग आहे, शिवसेनेचे त्या ठिकाणी नगरसेवक आहे, अशा ठिकाणी हे 3 मतदारसंघ तरी शिवसेना पक्षाला मिळाव्यात म्हणून आम्ही सर्व मिळून शिवसैनिकांनी वरिष्ठ नेत्यांकडे, शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडे मागणी केलेली आहे।
त्यामध्ये 2019ला या 8ही मतदारसंघामध्ये शिवसेना एकही जागा सोडली नव्हती, परंतु यावेळेस तरी या 3 जागा शिवसेना पक्षाला मिळावं म्हणून आमची ठोस भूमिका आणि आग्रहाची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. वडगाव शिरी मतदारसंघामध्ये काही नगरसेवक, काही वरिष्ठ पदाधिकारी बी आमच्या संपर्कात आहे, त्यांचाही लवकरात लवकर प्रवेश हा शिवसेना पक्षामध्ये होणार आहे. म्हणून तुम्ही वडगाव शिरी मागितली का? वडगाव शिरीमध्ये हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तिथे शिवसेना पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेचे नगरसेवक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि वडगाव शिरी हा आमचा तसा बालेकिल्ला शिवसेना समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.